स्वागत हे विद्या मंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ऋतुमती अभियान या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी, आज 14 फेब्रुवारी या दिवशी आपण सर्वांना प्रेमात पाठवले असे मितभाषी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर मुक्ता महाजन मॅडम आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला मिळणारच आहे। त्याआधी विद्यार्थी विकास विभागातर्फे ऋतुमती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच महाजन सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। मैत्रिणींनो, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देवो भव या युक्तीनुसार आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपले पहिले कर्तव्य। तरी मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉक्टर ए.पी. पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख वक्ते डॉक्टर मुक्ता महाजन मॅडम यांचे स्वागत करावे। मी उपस्थितांच्या वतीने विनंती करतो की देशमुख मॅडमांनी त्यांचं स्वागत समोर आहे। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले उपप्राचार्य डॉक्टर ए.पी. पाटील सर यांचे स्वागत विद्यार्थी विकास विभागाच्या महिला अधिकारी डॉक्टर बी.बी. ढाके मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। मैत्रिणींनो, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बी.बी. ढाके मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रोफेसर एच महाजन सर, तसंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मार्गदर्शक माननीय डॉक्टर मुक्ता महाजन मॅडम, तसंच या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते उपप्राचार्य माननीय डॉक्टर ए.पी. पाटील सर आणि या कार्यक्रमाच्या समन्वयिका आपल्या संगीता देशमुख मॅम, उपस्थित माझ्या प्राध्यापक भगिनी आणि मैत्रिणींनो, काही मित्र पण आहेत। आज आपण या ठिकाणी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यार्थी विकास विभागाचे युवती सभेच्या ऋतुमती अभियानासाठी आपण एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या युवतींचा हक्काचा व्यासपीठ म्हणजे हे युवती सभा, की ज्याच्यातून आपला सर्वांगीण विकास करण्यासाठीच हे व्यासपीठ आहे असं आपण म्हणतो। अनेक उपक्रम या युवती सभेच्या माध्यमातून आपण घेत आहोत, त्याचा अनुभव पण तुम्ही घेतलेला असेल। नुकताच आपण 6 दिवसाचं आत्मनिर्भर हे अभियान मॅडम आम्ही या ठिकाणी 6 दिवसाचं घेतलं, त्यालाही अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व युवतींनी दिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे ऋतुमती अभियान। बऱ्याच वेळेला ऋतुमती अभियान हा कार्यक्रम घ्यायचा आणि विद्यार्थ्यांशी संवाद करत असताना विद्यार्थ्यांना म्हटलं की या कार्यक्रमात तुम्ही भाग घ्या। त्यांच्या चेहऱ्यावर होतं प्रश्नचिन्ह, ऋतुमती म्हणजे काय, आणि जर आपल्याला त्याचा अर्थच कळला नसेल तर हा कार्यक्रमात कशाला भाग घ्यायचा असं बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह या ठिकाणी होतं। तुम्हालाच काय पण मला पण ऋतुमती हा शब्द ऐकल्यानंतर मलाही प्रश्नचिन्ह उभं राहिले की ऋतुमती नेमकं काय आहे। आणि ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यात कळलं की आपल्याला एक महिला म्हणून दर महिन्याला जो मासिक पाळी येते त्याला ऋतुमती असं म्हणतात। आणि मग यामध्ये आपल्याला अभियानामध्ये याची काय आवश्यकता आहे, काहीतरी आवश्यकता आहे म्हणूनच तर हा विषय घेतलेला असेलच ना। या जगामध्ये स्त्री आणि पुरुष हे 2 जाती आहेत आणि स्त्री म्हणून निसर्गानं पुरुषांपेक्षा एक जास्तीची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे
ती देणगी म्हणा, जबाबदारी म्हणा किंवा वरदान म्हणा, ते म्हणजे स्त्रीत्व. कोमल आहे पण कमजोर नाही, अशी शक्ती म्हणजे नारी. हे जे सामर्थ्य आहे स्त्रीला निसर्गाने बहाल केलेलं, ते स्त्रीत्व म्हणजे मातृत्व. आई होण्याचं सुख निसर्गाने पुरुषांपेक्षा जास्तीचं दिलेलं आहे ते स्त्रीला. आणि म्हणून ज्या स्त्रियांना मासिक पाळी येते त्या अपत्याला जन्म देऊ शकतात. हे वरदान आहे, हे देणगी आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला स्त्री म्हणून काही अडचणींना पण मला मात्र सामोरं जावं लागत आहे. आम्ही म्हणतोय की स्त्रीने अनेक बाबतीत प्रगती केली आहे, विकास केलाय, असं ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्याला कितनी गिरहे खोल दी मैंने, कितनी गिरहे बाकी है असं म्हणावं लागतं. तर गिरह हा शब्द म्हणजे गाठ आहे. ज्यावेळेला स्त्रीचं जीवन आपण जीवनपट उलटतो त्यावेळेला अनेक टप्प्यांवरती महत्वपूर्ण चेंजेस तिच्या जीवनात होत असतात. जन्म होतो, कुमार किशोर अवस्थेतील तिचा बदल असेल, गर्भावस्थेतील बदल असेल, आणि ज्यावेळेला तिचा मेनोपॉज म्हणजे तिची पाळी जाते त्यावेळेचा काळ असेल, प्रचंड उलटा काळ. शारीरिक बदल असतील, मानसिक असतील, मानसिक, भावनिक, आणि यामध्ये ती पूर्ण कोलॅप्स सुद्धा होऊ शकते. आणि अशा महत्वपूर्ण विषयावरती तुम्हाला नॉलेज व्हावं त्यावेळेला नेमकं आपण काय केलं पाहिजे याची माहिती तुम्हाला मिळावी. आणि म्हणून या विषयाचं या ठिकाणी महत्व जाणूनच हा विषय तुमच्यासाठी ठेवलेला आहे. ज्यावेळेला मी क्रीडा संचालिका आहे, बऱ्याच वेळा मुली मैदानावर येतात आणि मी त्यांच्याशी म्हणते का बाई आज तू का खेळत नाही. खेळताना ती एका बाजूला बसलेली असते आणि ती खेळत नाही, दिसतंय, मूड नाहीये, मॅडम मला खेळावंसं वाटत नाही. मी म्हटलं का खेळत नाहीये. ती सांगते मॅडम मला प्रॉब्लेम आला आहे. सरावाला का आली. आपण रागवतो की तू येत नाहीये सरावाला, तुला आला पाहिजे. मॅडम मला प्रॉब्लेम आहे. महिला पण म्हणतात मला प्रॉब्लेम आहे. मैत्रिणींनो, ही नैसर्गिक क्रिया आहे आणि त्याला आपण खरोखर प्रॉब्लेम म्हणला पाहिजे का. ही समस्या म्हणून आपण तिला घेतलं पाहिजे का, तर त्या दृष्टीने आपल्याला बघायचं नाही. ज्या वेळेला ती जी नैसर्गिक क्रिया आहे तिलाच मी स्वतः जर प्रॉब्लेम म्हणून बघत असेल तर मी समाजाकडून कुठल्या अपेक्षा करणार आहे. म्हणून या वेळेला आपल्याला तिचं सकारात्मक बाजूने आपण त्याकडे बघणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मासिक पाळी येते त्यावेळेला ते अशुभ म्हणलं जातं, मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही, काही क्रिया करण्यासाठी तिला वेगळं बसवलं जातं. मग त्यावेळेला या पाळीविषयी आपण मोकळेपणाने बोलायचं नाही का. मुली गोंधळलेल्या आहेत, आरोग्याच्या स्वच्छतेबाबतीत त्यांना प्रश्न आहेत, पोषक आहाराबद्दल त्यांना जागरूकता नाहीये, गांभीर्य नाहीये आणि जबाबदारीमुळे कदाचित त्या दुर्लक्ष करत असतील. पण त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला ही मासिक पाळी येते तेव्हा एक कुटुंबीय म्हणून पण सगळ्या सदस्यांनी तिला पाठिंबा दिला पाहिजे. मग कोणी कोणी दिला पाहिजे. घरामध्ये आई असेल, बहीण असेल, त्यासोबत वडील आणि भावांनी सुद्धा. आज ही काळाची गरज आहे की बहीण आणि भावाने सुद्धा तिच्या पाठीमागे की बाय असं असं आहे तिला समजून घेतलं पाहिजे आणि तिच्यातला आत्मविश्वास हा जागृत केला पाहिजे. मग हा विषय पुरुषांपासून लपवण्याचा आहे का, समाजापासून लपवण्याचा आहे का, निश्चितच नाही. युवतींनो, या विषयावर आपण मुक्तपणे बोललं पाहिजे. आपल्या शंका असतील समाजाशी आपण त्या चर्चा केल्याच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मला तर असं वाटतं की युवतींसाठीच काय पण हा कार्यक्रम असा घेतला पाहिजे की ज्याच्यामध्ये युवक पण असतील आणि पुरुष मंडळी पण असतील आणि त्यांच्या समोर चर्चा करण्याचा खरा म्हणजे हा विषय आहे. हा एक निकोप आणि मोकळ्या वातावरणामध्ये झालेला विषय पाहिजे. यामध्ये आपण या ऋतूमध्ये काय काय घेणार आहोत. रक्तगट तपासणी असेल, हिमोग्लोबिन तपासणी असेल, स्वच्छतेच्या काय काय आपल्याला गरजा आहेत ते, मासिक पाळीच्या समस्या, या साऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी घेता येतील. ऋतुमती अभियान हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण असा भाग आहे. आणि आजचा जो विषय आहे, ज्या वक्त्या आहेत त्यांनी जनरल सॅनिटायझेशन म्हणजे लिंग संवेदनशीलता, जेंडर इक्वॅलिटी या विषयावर त्या आज आपल्याशी बोलणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. जे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे, मुक्ता महाजन, ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी संवाद करणार तेव्हा लक्षात अतिशय प्रगाढ आणि अभ्यासू असं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आलेलं आहे. लिंग संवेदनशीलता ही लिंग समानतेच्या मुद्द्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची आणि लोकांच्या स्वतःबद्दल आणि इतर लिंगांबद्दल वर्तन आणि दृष्टिकोन सुधारण्याची प्रक्रिया आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आज खरं म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की या विषयासाठी माननीय डॉक्टर मुक्ता महाजन मॅडम
ह्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. अशा व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. नवे मार्गदर्शन करणारे याही पुढे जाऊन आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडमचं नावच मुक्त आहे. या मुक्ताईनगरच्या पावनभूमीत मॅडम मी आपलं स्वागत करते. युवतीशी मुक्तपणे संवाद, त्यांच्या नावाप्रमाणे मुक्तपणे संवाद झाला पाहिजे, त्यांच्याकडून पण आणि तुमच्याकडून पण. जे काय प्रश्न असतील ना ते अगदी मुक्तपणाने तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त करायचे आणि आपल्या मनात असलेल्या प्रश्नांना वाट देऊन मनावरील ताण रिक्त करायचा आहे. आणि दुसरं, या ताणतणावातून आपल्याला काय व्हायचंय, मुक्त व्हायचंय. थोडक्यात व्यक्त, रिक्त व मुक्त होण्यासाठी माझ्या युवतींचं हक्काचं व्यासपीठ हे म्हणजे युवती सभा. याचा आपण पूर्ण लाभ घ्यावा. धन्यवाद. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एच एम महाजन सर यांचे स्वागत साठे मॅडम यांनी करावे अशी विनंती आहे. आता पुढील प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉक्टर ए पी पाटील सर आपल्याला करून देतील. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रोफेसर महाजन सर, विद्यार्थी विकास विभागाच्या महिला कार्यक्रम अधिकारी, सोबतच या माझ्या सगळ्या सहकारी प्राध्यापक भगिनी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो आणि या कार्यक्रमाच्या सहाय्यासाठी उपस्थित असलेल्या मित्रांनो, असं फार कमी वेळेस होतं की आपल्याला बोलायचं बरंच असतं पण शब्द सापडत नाही. अशी काहीशी अवस्था माझी आहे. सकाळी देशमुख मॅडमांनी मला सांगितलं की आज जे चीफ गेस्ट आहेत त्यांचा परिचय तुम्हाला करून द्यायचा आहे. आता मॅडमांविषयी मी काय सांगावं. पहिले अकॅडमिक सांगतो, कारण एखाद्या व्यक्तीचे अनेक परिचय असू शकतात. व्यक्तिमत्वाचे जेवढे पैलू आहेत तेवढे अनेक रूप त्या माणसाची आपण अनुभवलेली असतात, त्याविषयी सांगता येतं. मी तो एक भाग्यवान आहे की मॅडमांची अनेक रूप मी पाहिलेली आहेत. त्यामुळे कार्यालयीन भाषेमध्ये बोलायचं तर अकॅडमिशियन म्हणून मॅडम प्रोफेसर डॉक्टर मुक्ता महाजन, स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड स्टडीज सेंटर, रिसर्च सेंटर KBC NMU यांच्या डायरेक्टर आहेत. मॅडम 1987 ला SNDT महाविद्यालयामध्ये जॉईन झाला. करून 1988 ला SNDT महाविद्यालयामध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून जॉईन झाल्यात आणि विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंग्रजी विभागामध्ये जर कोणी कार्यरत असेल तर ते आहे प्रोफेसर डॉक्टर महाजन मॅडम. मुक्ता महाजन मॅडमांच्या अकॅडमिक्स बाबत सांगायचं झालं तर MPhil साधारणतः 15 पेक्षा जास्त आहे आणि PhD जवळपास 10च्या वर असावी. 14 PhD आहे. हे मला 2 डिजिट फिगर माहिती होत्या की 10+ असं आहे PhD आहे आणि 15+ MPhil आहे. मित्र हो, आपल्यासाठी हे फक्त आकडे असतील पण एखादा विद्यार्थी PhD करण्यासाठी जी मेहनत त्या गाईडला घ्यावी लागते त्याची कल्पना एकतर ज्याने PhD केलेली आहे त्याला आहे किंवा ज्याच्या हाताखाली विद्यार्थी काम करतायत फक्त त्यालाच येऊ शकते. कारण रिकाम्या माठामध्ये पाणी ओतण्यासारखा प्रकार हा PhDच्या विद्यार्थ्याला गाईड करण्यासारखा असतो की त्याच्यात किती भरलं तरी तो गाईड त्याचं जे ज्ञान आहे ते आपल्याकडे ट्रान्सफर करत असतो आणि आपण दुसऱ्या दिवशी परत रिकामे होऊन मागचाच प्रश्न परत विचारत असतो. आणि ही प्रक्रिया सातत्याने तोपर्यंत सुरू असते जोपर्यंत आपलं थेसिस होत नाही, आपलं डिक्लेरेशन होत नाही. मॅडमांनी अशी तपश्चर्या जवळजवळ 30 वेळेस केलेली आहे. त्यामुळे त्यांचा पेशन्स किती असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. तुम्ही मला 45 मिनिटं झेलू शकत नाहीत, मॅडमांनी मला 5 वर्ष झेललेलं आहे. आणि मी तो एक भाग्यवान आहे की जो 2 वर्ष पूर्ण वेळ मॅडमांकडे PhD फेलो म्हणून काम केलेलं आहे. मॅडम ही PhD फेलो असण्याचा एक फार गंमत होती आमच्याकडे. मी जेव्हा या महाविद्यालयातनं PhD फेलो म्हणून रजेवर PhD साठी गेलो तेव्हा इथल्या लोकांना असं वाटायचं की सर मजा मारायला गेले. आणि मॅडमांकडे होतो, मॅडम अतिशय स्ट्रिक्ट आहेत. त्या दिसायला जरी खूप सौम्य दिसत असल्या तरी त्यांच्या शिस्तीची ज्यांनी प्रचिती घेतलेली आहे त्यालाच तो अंदाज येऊ शकतो. तर 10 ते 5 हा माझा स्ट्रिक्ट वेळ होता आणि एखाद्या कर्मचाऱ्याला तरी थोडंफार 5-10 मिनिटं लेट झालं असेल तर त्याचा बॉस माफ करत असेल, पण माझ्याकडे प्रेमाची एवढी मोठी शिस्त होती की माझी हिंमत होत नव्हती.
त्यामुळे त्या 2 वर्षामध्ये मी अशा अवस्थेत होतो की हे लोक म्हणायचे मी तिकडे मजेत आहे, तुम्हाला वाटायचं की ते कॉलेजला बरे होते इकडे येण्यापेक्षा. तर या 2 वर्षाच्या काळामध्ये मॅडमांचा माझा प्रशासकीय किंवा कार्यालयीन कामकाजाच्या अंगाने जो परिचय झाला त्यातल्या अनेक रूपांपैकी एक महत्वाचं सांगतो की मॅडमांनी अनेक शोध निबंधांमध्ये लेख प्रकाशित तर केलेलेच आहे, जे आम्ही नॉर्मली सगळे करतो ते केलेलं आहे. पण याच्यापेक्षा असामान्य असं आहे की मॅडमांचा एक UGCचा मेजर रिसर्च प्रोजेक्ट आहे जो भारतातल्या संतांच्या तौलनिक अभ्यासावर आधारित आहे. अशा पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या कदाचित महिला प्राध्यापिका त्या एकमेव असाव्यात. सोबतच मॅडम जरी इंग्रजीच्या प्राध्यापिका असल्या तरी मॅडम अनुवादाच्या क्षेत्रामध्ये खूप सुंदर काम करतात. माझ्या समोर म्हणजे मी जेव्हा मॅडमांकडे PhD करत होतो तेव्हा मॅडम आपण शरण कुमार निंबाळेचं अक्करमाशीचं ट्रान्सलेशन करत होता आणि माझ्यासाठी आनंदाची बाब अशी आहे की मी वर्गात शिकवत होतो. त्यामुळे मॅडम ते ट्रान्सलेशन जेव्हा माझ्याकडे वाचायला द्यायच्या तर मी स्वतःची पाठ थोपटून घ्यायचो की आपला गाईड आपल्याला वाचायला देतो. म्हणजे मग नंतर एक विश्वासाचं वातावरण तयार झालं की एवढा विश्वास जर मॅडमांचा आपल्यावर असेल तर आपण काम केलं पाहिजे. तर हा एक मॅडमांचा अनुवादाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मॅडमांनी साहित्य अकादमीसाठी जी थोडंफार वाचत असतील त्यांना माहिती आहे की एखाद्या लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे तो आमच्या साहित्याच्या विश्वातला तारा गणला जातो. आणि अशा जे काही साहित्य अकादमी त्यांना पुरस्काराने गौरवित करते ते स्वतःही काही ग्रंथ प्रकाशित करतात आणि अशा त्यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांचं अनुवाद करण्याचं काम मॅडमांकडे दिलेलं आहे. मॅडमांनी बाबर नावाचा एक मोठा 370 पेजेसची कादंबरी का मॅडम 87 बाबर 450 पेजेस ती मूळ कादंबरी इंग्रजीमध्ये 1000 पेक्षा जास्त पेजेसची आहे. पण मॅडमांनी मराठीत अनुवाद केल्यानंतर जो सायन्स पब्लिकेशनने प्रकाशित केलेली आहे ती बाबर नावाची कादंबरी जी बाबरच्या आयुष्यावर आणि त्याच्या भारतात येण्याच्या आणि त्याच्या पहिल्या आक्रमणांशी संबंधित सगळं ऐतिहासिक वर्णन करणारी कादंबरी आहे अशी मराठीत अनुवादित केलेली आहे. आणि अशा अनुवादाची संख्या थेट ताम्रपठासारख्या नामांकित कादंबरीपर्यंत जाते. सोबतच मॅडम व्यक्ती म्हणून ज्या तत्वांनी जगतात ती तत्व आजच्या व्यापारी अतिशय अल्पसंतुष्ट अशा जगामध्ये कदाचित तुम्हाला मला न पटणारी आहे. पण मॅडमांनी काही मूल्य आयुष्यभरासाठी स्वतःसाठी म्हणजे जोपासलेली आहेत आणि आजही त्या अतिशय सहजपणे ही मूल्य आपल्याला जगताना दिसतात. मॅडमांच्या वैयक्तिक जीवनाविषयी सांगायचं झालं तर फार कमी मुलींच्या बाबतीमध्ये असं वाक्य येतं की त्या घरामधल्या सगळ्यात लहान असतात पण जबाबदारीने मात्र सगळ्यात घरात मोठ्या असतात. अशा एका जबाबदारीपूर्ण व्यक्तिमत्वाचा परिचय करण्याचं मला या ठिकाणी सौभाग्य लागलं. मी आयोजकांचे धन्यवाद देतो आणि धन्यवाद सर. डॉक्टर मुक्ता महाजन यांनी आपल्या सोबत संवाद साधावा. सन्माननीय व्यासपीठ आदरणीय प्राचार्य सर, उपप्राचार्य सर आणि माझ्या प्राध्यापक मैत्रिणी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. खरं तर मित्रमैत्रिणींनो हा जेंडरला धरून असलेला शब्द आहे आणि आज मी इथे जेंडर सेन्सिटायझेशनवर बोलायला आलेली असल्यामुळे फ्रेंड्स असं त्याला एक कॉमन वर्ड आहे इंग्लिशमध्ये. याच्यामध्ये कळत नाही की गर्लफ्रेंड आहे का बॉयफ्रेंड आहे, कारण इंग्लिशमध्ये परत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे वेगळे अर्थ होतात. तर आपण फ्रेंड्स म्हणूया. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि या लोकांनी जितकं मला कौतुक केलं तितकी मी मोठी नाहीये. हा वास्तविक या लोकांचा मोठेपणा आहे की ते इतकं भरभरून माझ्याबद्दल बोलत आहे. मी छोटीशी आहे फक्त वजनाने मोठी. आणि खरं तर आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि तुम्ही म्हणाल की आज व्हॅलेंटाईन डे आणि काय लोक बोर मारताय, 4-4 जणांचे भाषण ऐकायला लावतायत. तो पण विषय असा आहे आणखी ऋतुमती अभियान वगैरे फारच असं जडजड वाटलं असेल तुम्हाला. आता खरं म्हणजे आम्ही सगळे म्हाताऱ्याकडे मोडणारे असल्यामुळे आम्हाला व्हॅलेंटाईन डे वगैरे काही करता येत नाही म्हणून मग आम्ही असं काहीतरी करत असतो. पण आजचा तुमचा जो कन्सेप्ट आहे ना ऋतुमतीचा, हा ज्यांनी निवडला आहे त्याचं पण कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
आणि आपण याला जेंडरशी जोडून आज बोलणार आहोत. जेंडर म्हणजे लिंग नाही, जेंडर म्हणजे लिंगभाव. लिंगभाव म्हणजे आपण कोण आहोत हे समजून घ्या. स्त्री आहोत की पुरुष आहोत हे बायोलॉजिकल फॅक्ट्स आहेत की तुम्ही स्त्री म्हणून मुलगी म्हणून जन्माला येतात किंवा मुलगा म्हणून जन्माला येतात. बायोलॉजिकल फॅक्ट त्याच्यात कोणाचा काही रोल नसतो. तुम्ही जे जन्माला येतात ते तुम्ही असतात. पण नंतर तुम्ही काय होतात हे जे ठरवतात तिथे लिंगभाव येतात. म्हणजे तुम्ही बायोलॉजिकली मुलगी म्हणून जन्माला येतात तर तुम्ही मुलीसारखं कसं वागायचं याची नियमावली जेव्हा ठरते त्यावेळेला तो जेंडरकडे मोडणारा भाग. तुमचं जेंडरमध्ये डिव्हिजन केलं जातं. ॲक्च्युअली यू टेक बर्थ ॲज अ सेक्स, फिमेल ऑर मेल, बट लेटर ऑन द फॅमिली, नंतर तुमची फॅमिली आणि तुमचा समाज तुम्हाला स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये विभाजित करतो. आणि हे विभाजन कशा कशाचं असतं तर ऑलमोस्ट सगळ्या बाबींमध्ये असतं. तुमचं जेवण, तुमचे कपडे, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं उठणं बसणं, तुमचं प्रतिसाद देणं, तुमचं एखादं काम करणं, या सगळ्यांमध्ये एवढं वॉटरटाईट डिव्हिजन्स केल्या जातात की प्रत्येक वेळेला ऐकलं जातं हे काय हे काय, असं नाही करायचं, असं नाही करायचं. आणि जेंडर बद्दल बोलताना, जेंडर सेन्सिटायझेशन म्हणजे लिंगभाव संवेदनशीलतेबद्दल बोलताना आपण स्त्री आणि पुरुष यांच्यात विरोधात्मक नाही बोलत आहोत. आपण ते कसे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी होऊ शकतात, कसे एकमेकांना धरून चांगला समाज, चांगलं कुटुंब निर्माण करू शकतात याच्याबद्दल आपण लिंगभाव संवेदनशीलतेमध्ये चर्चा करतो. आणि खास करून आपण ऋतुमतीच्या संदर्भामध्ये ही चर्चा करणार. ऋतुमती हा फार सुंदर शब्द आहे. लहानपणापासूनच किंवा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्त्री होण्याच्या रस्त्यावर पाय टाकतात, पाऊल टाकतात, त्यावेळेलाच तुम्हाला घाबरवलं जातं. आता फार इकडे तिकडे उड्या मारायच्या नाही बरं का, शांत राहायचं आणि काही काही खायचं नाही आणि इकडे तिकडे कुदडायला जायचं नाही, उड्या मारायच्या नाही, जरा बाईसारखं वागायला शिक आता, असं आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपल्याला भीती घालून दिली जाते. आणि भीती हा तर स्त्रीचा काय प्रत्येक व्यक्तीचा मूळ स्वभाव, पुरुषांचा असो किंवा स्त्रीचा असो. जसे आपल्या इतर क्वालिटीज असतात तर तशी भीती पण एक आपला इमोशन आहे, आपली भावना आहे जी आपल्यामध्ये जास्त असते. आणि स्त्रियांना तर सुरुवातीपासूनच घाबरवायला सुरुवात केल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीची भावना जास्त असते. ऋतुमती ज्या वेळेला तुम्ही होतात, जेव्हा तुम्ही तुमचं टीनेज संपवतात, टीनेज म्हणजे जेव्हा तुम्ही 13-14 त्या दरम्यान असतात त्यावेळेला तुम्ही ऋतुमती होतात. ऋतुमती म्हणजे काय? ऋतुमती म्हणजे तुम्ही, ऋतू तर निसर्गात येतात ना, आपण कोण आहोत? ऋतू निसर्गात येतात. उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो, त्यावेळेला निसर्गाचे कसे मूड बदलतात बघा. उन्हाळ्यामध्ये झाडं सुकून जातात, पावसाळ्यात त्यांना उंदीराने तुम्हाला घाबरवलं तुम्ही त्याच्यावर एक पाय बिचारे बोलून द्या. तुम्ही संख्येने इतक्या आहेत ते एकट्या तरी तुम्ही घाबरता. त्याला काढले बाळा बाहेर, त्याच्याशिवाय माझं भाषण नाही ऐकणार. बरं ते जाणाऱ्यासाठी इतक्या मुलीने पहिल्यांदा बघत असत काय बाळा बाहेर, त्याच्याशिवाय माझं भाषण नाही ऐकणार. कुठे रे बाबा बघते बघा काय अवस्था करून टाकतो. इतक्या संख्येने तुम्ही प्रत्येकीचे वजन किमान 40 किलो असेल, एक पाय ठेवला तरी ते म्हणून जाईल बिचारं. पण इतक्या मुलींना एक उंदीर घाबरवू शकतो. किती घाबरतात. आपण ऋतुमतीबद्दल बोलत होतो. निसर्गामध्ये ऋतुचक्र असतं.
उन्हाळा येतो, सगळे झाडं सुकून जातात. पावसाळा येतो, पालवी फुटते, फुलं येतात, फळं येतात. हिवाळ्यामध्ये अजून छान प्रसन्न वातावरण होतं. तुम्ही सुद्धा जेव्हा ऋतूमंदी होतात त्यावेळेला तुम्ही या निसर्ग चक्राचा एक भाग होता. कारण क्रिएशनची, सृजनाची शक्ती निसर्गाची आहे. या वटलेल्या झाडाला पानं येतात बघा पावसाळ्यात, फुलं येतात, फळं येतात. निर्मितीची क्षमता निसर्गाची आहे. जेव्हा तुम्ही ऋतुमती होता तेव्हा तुमच्यामध्ये सुद्धा ही निर्मितीची क्षमता येते. म्हणजे तुम्ही निसर्गाच्या सारखे बलिष्ठ होतात, ताकदवान होतात. ही तुमची ताकद आहे. पण आपण तिला घाबरतो. आपण तिला सृजन निर्मितीचं काम न समजता आपण तिला घाबरतो. आपल्याला ते कंटाळवाणं वाटतं, उंगळवाणं वाटतं. कारण आपली मानसिक स्थिती सुरुवातीपासून तशी निर्माण करून दिली जाते की अत्यंत घाणेरडं आहे, हे उंगळवाणं आहे आणि हे बरोबर नाही. आणि म्हणून मग ते मानसिकच आपली सिच्युएशन सेटअप असा तयार होतो की आपण जास्त निराश होतो, त्यावेळेला जास्त थकल्यासारखं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या अवस्था तुमच्या शारीरिक, तुम्ही जे तुमचं न्यूट्रिशियस खाणं नसतं त्याच्यामुळे निर्माण होते ही मानसिक अवस्था. आपण एक गंमत बघूया घरामध्ये. आता घराकडनं पण तुमचं कसं तुम्हाला उपाशी ठेवलं जातं तेही बघूया, कसं सकस अन्न दिलं जात नाही ते बघूया. घरामध्ये जर तुमच्या भाऊ असेल तर आई आवर्जून त्याला गरम अन्न करून देणार. पण आता गेला का बाई तो, आता नको बघू खाली. ते तुम्ही इतके हाल करू शकतो तुमचे, आय कॅन्ट बिलीव्ह दिस. आणि घरामध्ये भाऊ जर उशिरा किती पण आला तरी त्याला गरम अन्न मिळतं. वडील किती पण उशिरा आले त्यांना गरम अन्न मिळतं. पण मुलगी आली तर तिला किती घरांमध्ये गरम अन्न मिळतं सांगा बरं. तुम्ही जेव्हा 12:30-1ला घरी जातात किती घरांमध्ये गरम अन्न मिळतं? हार्डली 4 हात वर आलेले, 5 हात वर आलेले, 6 हात वर आले, 7वा माझा आहे कारण मीच करून खाते. मला ते गरमच खावं लागतं. पण बघा, स्त्री आणि स्वतः त्याच्यासाठी आग्रही पण नसते कधी की मला गरम अन्न द्यावं. जे असेल ते उरलं सुरलं असेल ते, कालचं उरलं असेल ते, असं करून आपण स्वतःचं कुपोषण करत असतो, आपल्या देहाचं कुपोषण करत असतो. आणि मग या ऋतुमती होण्याच्या कालखंडामध्ये त्या 4-5 दिवसामध्ये या कुपोषणाचे सगळे परिणाम दृश्यमान होतात. तुम्हाला थकवा जाणवतो, तुम्हाला अस्वस्थ वाटतं, तुम्ही सतत असं रेस्टलेस असतात, नीट झोप येत नाही, काही खावंसं वाटत नाही, काही करावंसं वाटत नाही, असं काहीतरी कुछ होत आहे सारखी कंडिशन होऊन जाते. आणि मग जड होतं सगळं, मग काही काम करावं असं वाटत नाही, पडून राहावं असं वाटतं. असं ही मानसिक अवस्था तुमच्या शारीरिक कुपोषणामुळे झालेली असते. माहिती आहे का, तुमच्या सगळ्या मानसिक समस्या पोटाशी निगडीत आहेत. तुमच्या आरोग्याच्या सगळ्या समस्या पोटाशी निगडीत. जर तुमचं पोषण व्यवस्थित झालं असेल, जर तुम्ही अन्न व्यवस्थित खाल्लं असेल, सकस अन्न खाल्लं असेल, तर तुमची झोप येण्यापासून तर या ऋतुमती असण्याच्या दिवसापर्यंत तुमचे काहीही हाल होत नाही. पण आपण स्त्रिया स्वतःला बारीक ठेवण्याच्या नादामध्ये झिरो फिगर, झिरो फिगर एवढी असते माझ्यासारखी. तुम्ही आपलं उगाच एक सिंगल एकाचा आकडा ओढायच्या भानगडीत पडतात. मग हे खायचं नाही, ते खायचं नाही, नको हे नको ते नको करत करत तुमचे केवढे खाण्याचे नखरे असतात. बरोबर किती जणी जेवतात मला सांगा बरं? 3-3.5 पोळ्या, वरण, भात, 2 भाज्या, सलाड, चटणी, कोशिंबीर, ताक, दही, थोडंसं गोड. किती जणी असं थाळीभर जेवण किती जणी करतात सांगा बरं? काहीतरी आपलं घ्यायचं, 1-2 पोळी ताटामध्ये, काहीतरी ती रडत पडत ही भाजी मला नको, तिच्यात कांदाच आहे, तिच्यात शेंगदाण्याच आहे, तिच्यात मीठच आहे, तिच्यात असंच आहे, करत करत नखरे करत करत खातो आपण. मग आपलं कुपोषण होणार नाही तर काय होणार? हा एक महत्वाचा भाग. दुसरा महत्वाचा भाग तुमचा राग. राग पटकन येतो की नाही आपल्याला, आणि राग आला की तो आपण कोणावर काढतो सांगा? आईवर आणि कशावर? येस, ऍब्सोल्युटली. बघा, पुरुषांना राग येतो ते काय करतात? संताप काढतात घरामध्ये. ज्यांना संताप काढणे शक्य नाही ते बिचारे चपला घालून बाहेर निघतात.
कॉम्प्लेक्स समजून घ्या. सगळ्याच बायका ना पुरुष रागवतात असं नाही, काही काही घालवतात पण घरातल्या बाईचा राग त्यांची तिचं पावर जास्त नसते, काय उपयोग नसतो म्हणून ते बिचारे वाफेच्या इंजिनासारखे थोडा वेळ आणि शर्ट पॅन्ट घालतात, चपला आणलं कधी बाहेर चाललं. पण ते बाहेर उपाशी फिरतात का? नाही. ते कुठेतरी टपरीवर जाऊन भज्या खातील, वडे खातील, चहा पितील, हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खातील, ते घरी येतील. आणि बाया काय करतात, मुली काय करतात, संताप आला की आपल्याला असं यांच्यासारखे कपडे घालून बाहेर निघून जाता येत. आपण तिथे वाफेची इंजिन म्हणून यार्डात पडतो, म्हणजे कोपऱ्यात बसतो कुठेतरी, तिथे हाल करतो स्वतःचे आपण. आणि जा मला नाही जेवायचं, नाही जेवायचं, मला नाही चहा प्यायचं, मला नाही पाणी प्यायचं, मला हा राग. असं नाही करायला. उलट राग आला का 2 पोळ्या दाबून खायच्या. जेवणावर राग काढायचा, जेवणाच्या माध्यमातून राग काढायचा. जी एरवी तुम्ही 1 पोळी खातात ना, राग आला की अजून टाक 2 पोळ्या म्हणायचं, अजून वाढवायची म्हणायचं, अजून वाढवा. बघा पोटभर जेवण केलं की तुमचा राग आपोआप बस. पण मुलींना किंवा स्त्रियांना ही आपली पारंपरिक पद्धत आहे राग व्यक्त करण्याची. तुम्ही आता मुली आहेत म्हणून भांडे आपटत नाही, पण मग महिला भांडे आपटतात, कोणी नाही सापडलं तर पोरांना धोपटतात. मार खाऊन काही तुमचं पोषण होत नाही, उपाशी राहून तुमचं पोषण होत नाही. मग संताप करायचा असेल ना तर खाऊन पिऊन करा, असं माझं म्हणणं आहे तुम्हाला, असं माझं सांगणं आहे तुम्हाला. कारण मी स्त्री असल्यामुळे मी स्वतः या कोर्सेस मधले गेलेली, मी बघितलंय की माझी आई कशी राग व्यक्त करायची. तर ती रडत बसायची, जेवण नाही करायची, 2-2 दिवस उपाशी राहायची. मग मला पण तीच पद्धत माहितीये की असंच करायचं असतं रागाला की बाईने. कारण मला तर काही चप्पल घालून बाहेर आता निघते मी, आता राग करायला पण कोणी उरलं नाही घरामध्ये, त्याच्यामुळे आता ते चप्पल घालून निघते. आता डिपार्टमेंटला राग असतो पण तिथे काढता येत नाही. तिथे अरे बाळा असं नाही, असं कर, असं समजावून सांगावं लागतं. मग परिणामी डबा जास्त खावा. तुम्ही सुद्धा नोकरीच्या ठिकाणी गेलात उद्या तर मग काय करा, रागाला बॉसचा राग आला तर काय करा, चप्पल घालून निघाल का, उपाशी बसाल का, डबा तर खावा लागेल, कारण काम करायचंय. संध्याकाळची मग आपलं डोकं दुखायला लागतं उपाशी राहिलं की, हो की नाही, चक्कर यायला लागतात, थरथर व्हायला लागते, घाम फुटायला लागतो, मळमळ व्हायला लागते. हे सगळं आपण का आपला जो राग असतो ना तो पण आपल्या पोटाच्या आपल्या डायजेशन सिस्टीमवरती डायरेक्ट परिणाम करतो. आणि म्हणून राग आला तरी कधीही उपाशी राहायचं नाही. जमलंच तर 4 घास जास्त भरायचे, अपचन झालं तरी हरकत नाही थोडंसं, पण पोटभर जेवायचं म्हणजे डोकं शांत होतं. तुमचं डोकं दुखीचं तुमच्या ऋतुमतीच्या होण्याच्या कालखंडामध्ये पण जास्त ऑलरेडी तुमचं डोकं दुखत असतं, ऑलरेडी तुमचं शरीर कन्व्हर्जन्स मधनं जात असतं, बदलातनं जात असतं, हार्मोनल चेंजेस त्यावेळेला होत असतात. आणि म्हणून या 2 गोष्टींकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे की एक तर तुमचं जेवण व्यवस्थित व्हायला पाहिजे. जेवण व्यवस्थित नाही झालं तर तुम्हाला झोप पण येत नाही, झोप नाही आली तर परत दुसऱ्या दिवशी आणखी त्रास होतो. सकाळी कॉलेजला यायचं असतं तुम्हाला. लिंगभाव संवेदनशीलतेमध्ये ही बाब पण अत्यंत महत्वाची असते की ज्या वेळेला अशी एखादी ऋतुमती तुमच्या सोबत असेल, ती तुमच्या नात्यात घरात असो, वहिनी असो, तुम्ही नणंद झाल्या की लगेच आम्हाला पण असतं ना, मग आमचं थोडी काही दुखतं, का बरं काम करत नाही, काम टाळून राहिलेली, असं तुम्ही नणंद झाल्या की बोलायला लागता. पण तुम्हाला त्यावेळेला तिच्याबद्दल सहवेदना होणं गरजेचं असतं. कारण उद्या जाऊन तुम्ही पण कुठेतरी वहिनी म्हणून जाणार आहेत आणि त्यावेळेला तुमचं काही दुखलं खुपलं तर तुम्हाला त्यावेळेला मायेच्या शब्दांची गरज राहणार आहे, तिरस्काराच्या शब्दाची नाही. पण नणंद होणं, सासू होणं, आत्या होणं हे आपण प्रमोशन्सचे कामं समजतो. प्रमोशन्सचा अर्थ असा की तुम्हाला बोलण्याचे अधिकार मिळालेले आहेत आणि म्हणून ते तुम्ही त्याचा वेपन म्हणून नाही वापर करायचा. आपल्याच सारख्या स्त्रीला
जर काही वेदना होते या कालखंडामध्ये तर आपण तिला सपोर्ट करायला पाहिजे की वहिनी तू कॉफी घे आणि बस इथे शांत, आज तुझ्या वाटेचं काम नाही. कारण तुमची पण अशीच अपेक्षा असणार की नाही. पण मग आपण काय करतो, तराजू लावून बसतो. मला कोणी केलं का तर मी कोणाला करू, असं तराजू लावून बसतो. असं नाही. आपण स्त्री आहोत, आपण व्यक्ती आहोत. समोरचा वाईट वागला, चुकीचा वागला म्हणून आपण पण वाईट आणि चुकीचं वागणं योग्य. आपण चांगलंच वागायला पाहिजे, कारण त्याच्याने समोरच्याला काय मिळतं माहित नाही. पण माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की तुम्हाला समाधान मिळतं, छान वाटतं तुम्हाला. आणि आयुष्यामध्ये हे महागाचे कपडे, शूज, ॲसेसरीज याच्याने तुम्हाला क्षणिक समाधान मिळतं. पण चांगलं वागण्याचं समाधान जे असतं ते कायमस्वरूपी मिळणारं समाधान असतं. शांत करतं ते तुम्हाला. लिंग संवेदनशीलतेमध्ये जसं तुम्हाला पुरुषांच्या बाबतीत आपण संतापाने का होईना कॉपरेट करून घेतो, सहकार्य दाखवतो, प्रतिसाद देतो. तुम्हाला वडिलांचा किती राग आला, भावाचा किती राग आला तरी तुम्ही त्यांना उलट बोलाल का? आईला का बोलतात? कारण ती ऐकून घेते बिचारी, ती काय करून घेणार आहे तुमचं. हाही एक मुद्दा असतो. आपण हाही एक विचार करतो, ती काय करून घेणार आहे बिचारी, ती काहीच करून घेऊ शकत नाही. म्हणून आपण आईवरती संताप काढतो, आईच्या विरोधात बोलतो, हो की नाही, किंवा आईवर राग काढतो. हे सगळं नको करायला. तुम्हाला आईबद्दल सहवेदना वाटणं गरजेचं आहे. किती जणी आईला गरम पोळी करून देतात बरं सुट्टीच्या दिवशी, सगळ्यांच्या हातमध्ये येतात. नाही इतरांचं बघून करू नका, कॉपी नाही करायची. आपण खरंच करत असतो. आई करता सुट्टीच्या दिवशी एखाद रविवारी की आई तू बस बरं ताटावर, मी तुला ताटात गरम पोळी वाटते करतात. व्हेरी गुड. आणखीन काय करतात बरं आईसाठी तुम्ही? नाही जेवणाचं सोडून आणखीन काय करतात? एक एक की नाही बोला ना, मला दोनच काम आहेत की नाही, रावणाची वेळ नाही का? आपसात नका बोलू, माझ्याशी बोला. आपसात नका बोलू, माझ्याशी बोला. स्वयंपाक सोडता आणखीन काय काय करतात तुम्ही आईसाठी? घरातली कामं उदाहरणार्थ ते आईचं थोडी काम आहे, सगळेजण जेवतात. कपडे धुणं आईचं काम नाही, हे सगळेजण कपडे घालतात. स्वयंपाक करणं पण आईचं काम नाही, कारण सगळेजण जेवतात. आई करता काय करतात ते सांगा. मी माझ्या मावशीकडे राहते, मी तर माझ्या मावशीच्या साडीला प्रेस करून देते. व्हेरी गुड. हे काम झालं मावशी करतात. हे काम झालं. आणखीन काय करतात? शॉपिंगला घेऊन जातात आणि काय वस्तू पाहिजे ते मम्मीच्या मनाप्रमाणे घेऊन जातात. तिच्या पैशाने नाही, स्वतःचे पैसे. स्वतःचे पैसे. व्हेरी गुड. शॉपिंगला घेऊन जातात आणि मम्मीच्या मनाप्रमाणे मम्मीला वस्तू घेऊन देतात. दिस इज व्हेरी नाईस. हा तुमचा टोटल इंडिपेंडन्स आहे बघा विचारांचा. पण कुणाला आपल्या पैशातनं, आपल्या श्रमाच्या पैशातनं काही घेऊन देणं, आणि ते पण आपल्या आईला, जिने आपल्याकरता खूप रक्त सांडलेलं आहे, खूप वेदना सहन केलेल्या आहेत, खूप रात्री जागून काढलेले आहेत, ही सहवेदना आहे. दिस इज सेन्सिटायझेशन. लक्षात घ्या. वडील आजारी पडले तर आपण त्यांच्या उशा पायथ्याशी राहतोच. घरातले कोणी इतर पुरुष आजारी पडले तर आपण त्यांच्या उशा पायथ्याशी असतोच. पण स्त्री आजारी पडली तर ती खरंच पडते तरी का? तिचं किती दुखत खुपत असलं तरी काय होतं, ती उठते बिचारी, नको बाई तुझ्या बाबांना जायचंय, मी स्वयंपाक करते, ती सगळ्यांकरता चहा करते, स्वयंपाक करते. आपण ते कधी कधी तिला विचारायचं पण विसरून जातो दिवसभरामध्ये की आई तुझं डोकं दुखणं कमी झालं का, आता बरं वाटतंय का तुला, किंवा राहू दे आता संध्याकाळचं मी आवडते, आज सगळं मी करते. असं होतं का? असं व्हायला पाहिजे. याला म्हणतात संवेदनशीलता, याला म्हणतात सहवेदना. आणि ही सहवेदना फक्त आपल्या घरातल्या आपल्याशी निगडीत स्त्रियांशी दाखवली जायला पाहिजे असं नाही. अरे तो इकडे गेलेला आहे पाहिजे, तुम्ही नुसतं त्याच्या भीतीने घाबरता. सांगितलं की त्या कोण गेलं बरं त्याला
हातामध्ये आणि गप्पा मारत त्याच्याशी अरे या मुलाने ना परेशान करून टाकलं माझ्या भाषणाचंही त्याने हे करून टाकलं. म्हणजे भीती किती आहे तुमच्या मनामध्ये. आपण सहवेदनेबद्दल बोलत होतो. आईशी सहवेदना दाखवतो, घरातल्या इतर महिला स्त्रियांशी आपण नातेवाईकांशी सहवेदना दाखवतो, मैत्रिणींशी दाखवतो का आपण सहवेदना समोर. आणि नंतर गेला असं होतं की नाही, होतं ना असं. ते कबूल करायला हरकत नाही आहे ना, त्याचं कोणी काही म्हणणार नाही. मैत्रीण असेल की ते म्हणून मग तुम्ही नाही म्हणत असं, पण असं होतं. बायकांचा मूलभूत स्वभाव असतो तो, हो की नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही मॅडम लोकांबद्दल पण किंवा सर लोकांना पण आम्ही बऱ्याच वेळेला ऐकतो बरं का सर इथे कॅम्पसमध्ये सुद्धा तो बोर्ड मारतो रे सर काय डोकं होते फार सरकार करते ती मॅडम आहे ना काही खरं नाही त्या मॅडम अरे पुढे वरून येऊन बोलत असतात. ही सहवेदना नाही. एकदा तुम्ही शिक्षकाच्या जागी या, तासभर बोलून बघायचं पोटाच्या आतड्याला किती पिळ पडत होते आणि 45 मिनिट मुलांना वर्गात गप्प बसवून दाखवा. तुमचं लेक्चर अटेंड करतील असं बसून दाखवा. मग तुम्हाला कळेल की त्यांची किती जागा आहे, त्यांची सहवेदना तुम्हाला कळणं गरजेचं आहे. जेंडर सेन्सिटायझेशन मध्ये केवळ हा भाग आहे की कपड्यांच्या बाबतीत असू द्या, जेवणाच्या बाबतीत असू द्या, इतर कामाच्या बाबतीत असू द्या, तुमच्याकरता तुम्ही कामं सुद्धा लिमिटेड ठरलेले होते की म्हणजे आमच्या वेळेपर्यंत साधारण 10-20 वर्ष आधीपर्यंत स्त्रियांकरता खूपच मोठे काही कंपार्टमेंट होते गोष्टी आणि त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण शरीरावर व्हायचा, मनावर व्हायचा. जसं की स्त्रिया फक्त नर्स होऊ शकायच्या किंवा शाळेत शिक्षक होऊ शकायच्या किंवा टायपिस्ट होऊ शकायच्या, रिसेप्शनिस्ट होऊ शकायच्या. पण आता 20 वर्षात किती बदल आलेला आहे बघा की आता तुम्ही पायलट होऊ शकतात, तुम्ही पोलीस होऊ शकतात, तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकतात, तुम्ही लोको पायलट होऊ शकतात, तुम्ही ऑटो चालवू शकतात. म्हणजे जे क्षेत्र पुरुषांच्या करता मर्यादित होते त्या क्षेत्रांमध्ये स्त्रिया सुद्धा कामं करायला उतरलेल्या आहेत. पण तरी सुद्धा त्या पुरुषांच्या तुलनेत कुठेतरी कमी का मानल्या जातात, कारण त्या शारीरिक क्षमतेला कमी पडतात. पुरुषांना एखादी गोष्ट झाली काही तर ते घाबरत नाही, घाबरत असले तरी दाखवत नाही. तुमच्यासारखं तुम्ही दाखवलं की एका मुलाला किती घाबरतात, ते दाखवत नाहीत घाबरले तरी ते होऊन देऊ असं करतात आणि ते काम दामटून नेतात आणि म्हणून ते आपल्याला शूर वाटतात. असतात ते नो डाऊट, पण 100पैकी 80च म्हणजे 20च शूर असतात, बाकीचे फक्त दाखवतात की ते शूर आहे. स्त्रिया तिथे कमी पडून जातात. एक मुलगी एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग तिने केलं आणि तिने तिचा अनुभव एका आर्टिकलमध्ये मांडला की ज्या वेळेला ती प्रथम तिथे इंटर्नशिप करायला गेली, ट्रेनिंगसाठी गेली, तिथे अनेक पुरुष इंजिनियर होते आणि ते मुद्दाम तिला ते मोठे मोठे स्क्रू वगैरे फिट करण्यासाठी द्यायचे आणि तिथे ती शारीरिक ताकदीला कमी पडायची आणि ते सगळे तिथे टिंग उडवायचे की आली मोठी एरोनॉटिक्स इंजिनियर व्हायला, तिला तर साधा स्क्रू फिट करता येत नाही कारण ती फिजिकली स्ट्रॉंग नाही. फिजिकली स्ट्रॉंग स्त्री नाही आहे का खरंच? आहे का फिजिकली स्ट्रॉंग? शारीरिकदृष्ट्या ताकदवान आहे का बरं? तुम्हाला पण त्याचा वरचा डबा उतरवायचा की तुम्ही बाबाला नाही तर भावाला हाक मारता, हे दादा हा डबा उतरवून दे रे. असं किती ठिकाणी होते की तुम्ही स्वतः खुर्चीने जर स्टूल घेतात, चढतात, डबा उतरवतात, असं किती ठिकाणी होते. व्हेरी गुड. सिलेंडर आला, किती जणी सिलेंडर उतरवतात? कामं आहेत ज्याच्याने पुरुष शूर ठरतात ते जर तुम्ही करायला लागले तर मग तुम्ही इक्वल आहात. आणखीन काय काय उचलतात मलाही सांगा ना, आपसात नका सांगू एकमेकींना. आणखीन काय काय करतात? शौर्याची कामं कोणती कोणती करतात माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यात मोठं वेपन कोणतं आहे तुमच्याकडे? शस्त्र कोणतं आहे तुमच्याकडे सगळ्यात मोठं?
द्यायचं आहे. सगळ्यात मोठे शस्त्र कोणतं आहे तुमच्याकडे? आयडेंटिफाय करा. कोण AK-47 आणतं? आणतात का AK-47 कोणी? तलवार कोण आणतं? गदा कोण आणतं? धनुष्यबाण कोण आणतं? तिने तलवारीला आतमध्ये केला. काय करते माहिती? त्याने केक कापते का? आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आपली जीभ आहे, लक्षात घ्या. तुम्ही बोलूनच समोरच्याला इतकं गारद करू शकतात किंवा ठिकाणावर आणू शकतात की तुम्हाला इतर कोणत्याही ताकदीची गरज नाही, शस्त्राची गरज नाही. बघा, बोर्नव्हिटा, बूस्ट, कॉम्प्लॅन पिऊन तुम्ही ताकदवान बनत नाही. ताकद कुठे असते? आतमध्ये, मनात आणि इथे असते. आता तुमच्या हातात पिस्तूल दिलं तर तुमचा हात असा करेल पिस्तूल असं का? कारण तुमच्या मनगटात ताकद नाही. पण जर तुमच्या मनगटात ताकद असेल ना, तर इथे कुठलंही शस्त्र नसलं तरी एक पंच तुम्ही कधी दिला समोरच्याला, तो तुम्हाला बरे 20 फूट मागे ढकले ताकदीच्या बळावरती, पण तुम्ही तुमच्या ताकदीच्या बळावर 2 फूट मागे ढकला समोरच्याला. पण ज्या वेळेला याची वेळ येते त्यावेळेला नेमके आपण घाबरतो. भीती ती मनातनं काढणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही इक्वल आहात, समान आहात, तुम्ही ताकदवान आहात आणि सहनशील. जसंही नाही सांगितलं, आपण केव्हा अग्रेसिव्ह होतो स्त्रिया? जेव्हा आपण काही आपला सहनशीलतेचा बांध संपलेला असतो, सहन करण्याची क्षमता संपुष्टात आलेली असते, तेव्हाच आपण संतापतो, चिडतो, समोरच्याला टाकून रागवून बोलतो. तोपर्यंत आपण बोलत नाही. त्याच्यामुळे पण मग कायमच सहनशील राहायचं नाही. तुमच्या आई, आजी, पणजी कायम सहनशील राहिल्या म्हणून स्त्रिया तोपर्यंत घरातच राहिल्या. आता तुम्ही ज्यावेळेला ठामपणे घरात वडिलांना सांगतात, नाही बाबा मला इंजिनिअरिंग करायचंच आहे, नाही बाबा मला फार्मसी करायचंच आहे, नाही बाबा मला पुण्याला जायचंच आहे, हे ज्यावेळेला तुम्ही ठामपणे घरामध्ये सांगतात, हे कशामुळे होतं? तुमच्या मानसिक ताकदीमुळे. ही मानसिक ताकद टिकवण्यासाठी आपल्याला आपला देह, आपलं शरीर ताकदवान ठेवणं अत्यंत गरजेचं. तुम्ही जरी या ऋतुमतीच्या कालखंडात जात असतात तरी तुमची पॉवर रिज्युमिनेट होत असते. माहिती का तुम्हाला? कोणत्याही डॉक्टरांना विचारा, आता नंतर जी भाषणं होती त्याच्यात तुम्हाला जसं सांगतील की या 4 दिवसात तुम्हाला जर तुमची ताकद गेल्यासारखं वाटत असेल तर मुळात ती कशासाठी असते माहिती आहे का? जुनं फ्युएल काढून टाकायचं आणि नवीन फ्युएल टाकायचं. याच्यामुळे गाडीचा स्पीड वाढतो. या 4-5 दिवसांच्या नंतर तुमच्यामध्ये एक नवीन उत्साह, एक नवीन प्रेरणा, एक नवीन सुरुवात झाल्यासारखं तुम्हाला वाटत, फ्रेश वाटतं तुम्हाला एकदम, आणि तुम्ही नव्याने काहीतरी कामाला लागतात, आणखी नव्याने काहीतरी तुम्ही तुमची महत्वाकांक्षा जोपासतात. त्याच्यामुळे देह सुरक्षित ठेवणं, त्याची जोपासना करणं ताकदीची, याच्यासाठी ही सहवेदना जितकी गरजेची बाहेरच्या इतरांच्याकडून, तितकंच तुमचं स्वतःवरती प्रेम असणं पण गरजेचं आहे. आज या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने याच्या त्याच्यात प्रेमाची खिरापत वाटत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःवर प्रेम करायला शिका ना. आपण स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःच्या प्रेमात पडा, स्वतःचे गुण ओळखायला शिका. या आजचा एकच दिवस फक्त, मग नंतर 364 शांतता. आजच तेवढा फेस, ती बाटली वडली कोल्ड्रिंकची तिला कसा फेस निघतो, तसा आजचा एकच दिवस हा फेस असतो सगळीकडे. प्रेमाचा महापूर ऋतू जातो, उद्यापासून परत दुष्काळ, उद्यापासून काही नाही. तर हे असं नाही माहिती. 365 दिवस आपण स्वतःच्या प्रेमात पडणं गरजेचं आहे आणि आपला विकास, आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुमच्या देहाची ताकद वाढत नाही तोपर्यंत तुमची मानसिक क्षमता पण वाढत नाही. याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला देते की तुमचं समजा एखाद्या गल्लीतनं तुम्ही जाताय संध्याकाळी 7 नंतर, अंधारलेलं आहे, लाईट उजेड आहे थोडासा,
आणि गल्लीच्या डोक्यावरती मुलांचं एक तुम्ही वाईट वाटू नका घेऊ ना, मुलांचा एक ग्रुप उभा आहे आणि तुम्ही एकट्या जाताय, गल्लीत पाऊल टाकल्याबरोबर काय होणार, तुमचं काय होणार? की गल्लीच्या टोकाला मोटरसायकलवर 4-5 मुलांचा घोळका उभा आहे, काय काय रिॲक्शन आहे तुमची? काय वाटेल तुम्हाला? काहीच नाही वाटणार, भीती नाही वाटणार, अजिबात नाही. हे खोटं बोलताय तुम्ही खोटं बोलताय, सांगताय फक्त मला. प्रत्यक्षात मी सांगते काय होतं ते, की तुम्ही त्या अंधारलेल्या लेन मध्ये पाऊल टाकलं आणि तुम्हाला लक्षात आलं की तिकडे 4-5 मुलांचा घोळका, इकडे तुमचा हार्ट रेट वाढलेला असतो, धडधड वाढलेली असते. व्हेरी ट्रू, व्हेरी नाईस. खरं बोलायची पण हिंमत असते बरं का, खरं बोलायला पण हिंमत लागते. आणि जी एकाच मुलीकडे निघाली फायनली, पण एका मुलीकडे निघाली ही पण मोठी गोष्ट. धडधड वाढत जाते तुमची की आता हे मुलं मला नक्की त्रास देणार किंवा काहीतरी करणार, अशी धडधड वाढते तुमची. ती पार तो पॉइंट क्रॉस करेपर्यंत तुमच्या मनात राहते आणि मग काही झालं नाही, नॉर्मल नाही येतं तरी दुसऱ्या दिवशी मैत्रिणी सांगतात भाई तुला माहिती का ब्रेकिंग न्यूज फॉर ऑल युअर फ्रेंड. आईला तर नाही सांगणार तुम्ही, आईला काय म्हणणार उद्यापासून बंद घरात, पण मैत्रिणी मैत्रिणी पण इमिडिएटली एकदम काय लोणचं खायला मिळतंय बाबा आज, सगळे स्पायसेस असलेलं सगळ्यात बातमी. उलट परिस्थिती बघा आहे, तुम्ही 3-4 जणी जाता आहेत आणि गल्लीच्या डोकावरती मोटरसायकलला टेकून एकच मुलगा उभा आहे, मध्ये तुम्ही गेल्यात आतमध्ये, तरी सुद्धा काय परिस्थिती असते सांगा मला. 3-4 जणी असल्या तरी तीच धाकधूक, तीच धडधड, तीच धडधड. एक आहे, तुम्ही 4 जणी आहे, तुम्हाला 4 गुणे 8 काय आहे, तेवढं ग्रुप चक्कर तुमच्या हालजवळ आहे. काय केलं ते एकाने तर एक जणीने धरून ठेवून बाकीचे ठोकू शकतात की नाही. पण तुझं पहिली प्रतिक्रिया मी मुलगी आहे ना, मी काय मुलगी आहे, मी काय करू. रिमेंबर लाईफ इज नॉट हिंदी मूवी. आयुष्य हिंदी सिनेमा नाहीये की हिरोईन अशी अडचणीत सापडली की लगेच हिरो तिथे येईल मारेल आणि तुमच्याकडच्या गाड्या म्हणेल. नो, आयुष्यामध्ये आपले हिरो आपणच असतो. आपल्यालाच ठोकावं लागतं समोरच्याला आणि स्वतःची पाठ ठोकून घ्यायला, स्वतःची पाठ ठोकून घ्यायला. हे असले कोइन्सिडन्सेस फक्त चित्रपटात घडतात, रिअल आयुष्यामध्ये एक पण हिरो भानगडीत पडत नाही, कोणीच भानगडीत पडत नाही. अशा वेळेला तर अजिबात भानगडीत पडत नाही. आणि इथे रस्त्यावरती खून होतात तरी लोक इतकी गर्दी असते तरी त्या खुन्याला पकडायची हिंमत लोक करत नाही, उलट व्हिडिओ काढतात त्याचा आणि पहिल्यांदा मी अपलोड केला असं सांगतात. इथे खून होणाऱ्या माणसाला कोणी वाचवायला जात नाही, तर तुम्हाला वाचवायला कोण येणार. आणि तुम्ही देवाधिक येऊन जायचं, पण आता ते बिचारे किती लोकांचं करतील ते. ती पण एक मायथॉलॉजी आहे, लक्षात घ्या. एकतर मूवी आहे नाही तर मायथॉलॉजी, फॅन्टसी. व्हॉट इज रियालिटी? आपल्याला वास्तवात जगायचं आणि म्हणून आपल्यामध्ये ती मानसिक हिंमत असणं पण गरजेचं आहे की गल्लीच्या डोक्यावर एकच उद्या का 10 असू ती भारी पडणार आहे. दंगल चित्रपटातनं काय शिकणार? हे शिकणार की तुम्ही स्त्री असला तरी तुम्ही करू शकता. रश्मी रॉकेट चित्रपटातनं काय शिकतात? हे शिकतात की मी स्त्री असली तरी मी करू शकणार आहे. मेरी कोम चित्रपटातनं काय शिकतात? कुठल्या तरी ते शाहरुख खानचे किरण असते चित्रपट बघण्यापेक्षा आणि उगाच नाही होऊ ना नाही अपेक्षा करण्यापेक्षा कशाला नाही होऊ ना, नाही होऊ ना, हे गरजेचं आहे, हे गरजेचं आहे आपल्याला. आणि म्हणून चित्रपट पण बघाल ना तर त्यातनं हे शिकण्याचा प्रयत्न करा की आपण स्वतःला किती ताकदवान बनवू शकतो. स्वतः प्रति पण संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे.
आणि या ऋतुमती अभियानाच्या निमित्ताने तुम्ही स्वतःच्या देहाची मनाची स्वतः काळजी कशी करून घ्यायची आणि स्वतःला कसं फिट ठेवायचं. फिट म्हणजे झिरो फिगर नाही, फिजिकली फिट म्हणते मी, मेंटली फिट म्हणते. ते स्वतःला कसं ठेवायचं हे जर तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर जास्त बरं होईल. आणि इथे समजा या वर्गामध्ये आज 40 मुली आहेत, 40 पैकी 10 विद्यार्थिनींनी सुद्धा हे मनावर घेतलं आणि तसं काही करून दाखवलं तर मला वाटतं या अभियानाची ती मोठी यशस्वी बाब ठरणार आहे. आणि 10 जणींनी जरी यातून काही समजून घेण्याचा प्रयत्न केला, उरलेल्या 10 जणींनी, आणि त्या इतरांबद्दल संवेदनशील झाल्यात तर ती सुद्धा एक मोठी अचीवमेंट. भाषणांचा उपयोग फक्त आता सर एक म्हणून इथे बसावं लागतंय असा नका करू. तुमच्या वयात मनात पहिला विचार तोच येतो की बाई 11:15 झाले अजून बाई संपत नाही, हे चालून राहिलेलं आहे बाईचं, भूक लागून गेलेली काय मोर आहे. नाही, या भाषणांचा त्याचा उपयोग याच्यासाठी असतो की तुमच्या 40 पैकी 10 जणी जरी बदलल्या आणि 10 जणींनी विचार करायला पण सुरुवात केली नुसतं. कारण आम्ही जेव्हा आमचं इथे कौतुक केलं, माझं इथे कौतुक केलं या लोकांनी, मी पण कशी घडली आहे, मी काही कुणी म्हणजे आकाशातनं मोठी होऊन नाही आलेली आहे, मी सुद्धा या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेली आहे. पण असंच आम्ही लोकांचे विचार ऐकून ऐकून त्यातून स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज जे काही इथे आहोत इथे सगळ्या लोकांचं योगदान आहे, सगळ्या त्या विचारांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून तरी भाषणं होत असतील. तुम्ही आता लायब्ररीत जाऊन तर काही पुस्तकं वाचत नसालच. आपण परीक्षेचा अभ्यास पण वर्षाचा धान्य घेतल्यासारखा करतो. एप्रिलमध्ये ना परीक्षा मार्चमध्ये पाहू, कशाला 8 महिने डोक्याचे केस घालवायचे आपले आणि उगाच क्रिजेस पाडून घ्यायचे स्किनवरती आणि परत त्याच्याकरता काहीतरी शोधाशोध करायची आणखी DIYची. तर तसं नाही. ह्या ज्या कृती घडत असतात इथे, ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज घडत असतात इथे, या ॲक्टिव्हिटीजचा हेतूच हा असतो की तुमच्यासमोर बोलणारा माणूस जेव्हा आलेला आहे तो कुठल्या फॅक्टरीतला रेडीमेड मोठा होऊन आलेला नाही आहे. त्या व्यक्तीने पण आयुष्यात खूप सारं सोसलेलं आहे आणि त्या सोसलेपणाचं किंवा अनुभवांचं जे काही सार आहे ते या भाषणातून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न असतो. तो प्रयत्न मी केलेला आहे. जर त्याच्यातनं 1-2 पण विद्यार्थिनी उभ्या राहिल्या आणि काही बनवून दाखवलं त्यांनी स्वतः करता, इतरांकरता मी अमुक करता डमूक करते असं बोलायचंच नाही, कारण इथे कोणीच कोणाकरता काही करत नाही. त्याच्यामुळे यातनं जर तुम्ही शिकून काही तुमचं कुठे तरी तुमची स्वतःची प्रगतीसाठी तुम्हाला मदत होत असेल त्या गोष्टींची तर मला खूप आनंद होणार आहे. मला इथे तुमच्याशी संवाद साधायला बोलवलं त्याबद्दल मी माननीय प्राचार्य सरांचे आणि उपप्राचार्य सरांचे आणि युवती सभेच्या समन्वयकांमध्ये मंडळी मॅडम त्यांचे आभार मानते. आणि तुम्ही सगळ्यांनी पण एक उंडाचा प्रसंग वगळता शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे पण आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर H.M. महाजन सर आपलं मनोगत व्यक्त करण्याचा शिक्षण देणार. महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान या अभियानाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित प्राध्यापक डॉक्टर मुक्ता महाजन मॅडम, तसे आमच्या पहिल्यापासूनच्या गुरुवर्य तसे AP पाटील सरांनी अनुभव घेतला. मी जरी घेतला नसेल तरी त्यांच्याबद्दलच्या ज्या घटना आमच्या समोर यायच्या त्यातून एक वेगळा आदर्श आमच्या समोर उभा राहिला. अशा डॉक्टर मुक्ता महाजन मॅडम युवती सभेच्या महिला अधिकारी, विद्यार्थी विकास विभागाच्या महिला अधिकारी डॉक्टर ढाके मॅडम, या कार्यक्रमाचे समन्वयक सौ देशमुख मॅडम, राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रम अधिकारी ताहिरा मीर मॅडम, साठे मॅडम, गवळे मॅडम, या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी,
2च आहेत तुमच्यामध्ये, मी तिसरा. गेल्या जवळपास दीड तास मॅडमने आपल्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीने जेंडर बायसच्या संदर्भात अनेक उदाहरणं आपल्यासमोर ठेवलेली आहेत. त्यातला एक सार फक्त तुमच्यासमोर सांगतो. प्रत्येक जण आपल्या कृतीप्रमाणे आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या मित्रपरिवार, म्हणजे परिवार फक्त घरातला नाही तर बाहेर स्वतःच्या विचारांनी एक चालण्याचा प्रयत्न करत असतो. हे करत असताना जर चांगल्या विचारांनी आपल्याला सामोरं जायचं असेल तर ते 2 शब्द जास्त महत्त्वाचे. कुठले? एक तर आपण शारीरिकदृष्ट्या फिट असणं आणि दुसरा मानसिकदृष्ट्या. शारीरिकदृष्ट्या फिट होण्यासाठी तुम्हाला जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा मॅडमने सांगितला की आपल्या शरीराची सर्व ठेव ही आपल्या पोटावर अवलंबून. आपल्या मेटाबॉलिक सिस्टीमला जर आपण डिस्टर्ब केलं तर पूर्ण सिस्टीम आपली कोलॅप्स होईल, शारीरिक असेल किंवा मानसिक असेल. पण खरं पाहिलं तर शारीरिक आपली जी हे आहे जडणघडण ती मेटाबॉलिक सिस्टीमवर जर डिपेंड आहे तर ती डिपेंड आपल्या विचारांवर, मानसिकतेवर डिपेंड. आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात खरं पाहिलं. पूर्वीसारखी जी 25-30 वर्षापूर्वीची परिस्थिती आज राहिलेली नाही कुठल्याच घरात. प्रत्येक घरात सर्व गोष्टींची मुबलकता असेल. एक काही अशी तुरळक घरं दिसतील की त्यांच्याकडे आहे आजही परिस्थिती. प्रत्येक घरामध्ये सगळ्या प्रकारच्या मुबलकता आहेत. पण आपली मेटाबॉलिक सिस्टीम आपण त्या अन्नामुळे डिस्टर्ब न करता आपल्या विचारांनी, आपल्या भोवतालच्या परिस्थितीने खराब करत असतो. खरं पाहिलं तर भोवतालची परिस्थिती म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आणि भोवतालची परिस्थिती हा नंतरचा भाग झाला. खरं पाहिलं तर आपली स्वतःची विचार आणि आपला समोरच्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जर त्या एखाद्या गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हली घेतलं तर आपण आपली मानसिकता तर टिकूनच ठेवू, पण समोरचं वातावरण सुद्धा चांगलं ठेवण्यासाठी एक प्रयोग होईल. म्हणजे त्यातून आपण स्वतः सेफ राहू आणि समोरच्यांना सुद्धा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा ठेवायचा याच्यासाठी प्रयत्नशील. पण बऱ्याच वेळेस आपण उलट करतो. आपल्यासमोर एखादी परिस्थिती निर्माण झाली की त्या परिस्थितीचं जर आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण जसं एक टेन्शन घेतलं, काही नाही एवढं होतं ते पिक्चर त्याचा रस्ता शोधत होतं, ते गोंधळलेलं होतं. पण त्या छोट्याशा पिल्लामुळे आपण डिस्टर्ब झालो. काय मिळालं त्यात? पण दुसरी बाजू जर पाहिली तर आपण आपल्या समोर ज्या व्यक्ती उभ्या होत्या त्यांना डिस्टर्ब केलं. म्हणजे एका दृष्टीने योग्य झालं का? योग्य झालं. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन तुमचं व्याख्यानाकडे होतं का त्या छोट्या पिल्लाकडे होतं? ही एक साधी सोपी गोष्ट आहे. ती घर असेल, महाविद्यालय असेल, की कुठलेही कार्यक्रम असेल. मॅडमने शेवटून सांगितलं की प्रत्येक कार्यक्रम हा जो महाविद्यालयामध्ये घेतला जातो किंवा महाविद्यालयातच नाही, कधीतरी चुकून मागून आपले आई वडील आपल्याला म्हणतात की चल आता या कार्यक्रमाला जायचं आहे, आपल्याला काहीतरी त्यातून अनुभव घेता येतो. पण तिथे सुद्धा बरेच जबरदस्तीने जातात. तिथे परत हा जेंडर बायसचा विषय हा नंतरचा आहे. आजच्या युगात 30 वर्षापूर्वी होतं मान्य, पण आत्ता ह्या युगामध्ये ह्या म्हणजे 2024 साधारण 2010 पासून मी जे अनुभवतोय, जेंडर बायस हा जवळपास निग्लिजिबल झाला. काही अंशी आपण स्वतःहून ठरवून घेतलेल्या गोष्टी आहेत जेंडर बायसच्या बाबतीत.
त्या आपण ठरवण्यापेक्षा आपण आपल्या कर्तृत्वातून दोन गोष्टी परत मॅडमने सांगितल्या. एक आणि दुसरं काय? जीभ. आता ती जीभ कशी वापरायची हे कौशल्य आहे. ते कौशल्य प्रत्येकाला अवगत असतं असं नाही, पण ते कौशल्य विकसित करता येऊ शकतं का? त्याच्यासाठी काय करावं लागेल? जोरात. ते केव्हा येईल? ते केव्हा येईल? फक्त ऐकावं लागेल. फक्त हो ना, फक्त ऐकावंच लागेल का? मॅडम 3 उदाहरणं दिली तुम्हाला. बरोबर, तो एक पार्ट झाला. मॅडमने 3 उदाहरणं शेवटून दिली, त्याच्या पिक्चरची नावं दिली का? आपण सर्वजण इन्क्लुडिंग मी एक उदाहरण देतो. गेल्या मॅडम 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट. मी आणि माझा मुलगा, माझा मुलगा सरांचा फॅन आहे, तर अशाच आमच्या गोष्टी चालू होत्या. त्यामधून पिक्चर म्हणजे काय, मूवी पाहायची कशी, तर सहज ते त्यातून त्यांनी त्याला एक म्हणजे समज द्यायचा प्रयत्न केला इनडायरेक्ट. आणि इंग्रजीच्या सिलेबस मध्ये हा पार्ट आहे. ड्रामा, मूवीज आहे. हो म्हटलं, आत्मसात किती झालं? तर ठीक आहे, आत्मसात झालं नसेल, पण या निमित्ताने मी एक आशा व्यक्त करतो. इथे बसलेल्या सर्व मूवी, ड्रामा पाहून, काही वाचन करून, त्याचा अनालिसिस करून सुद्धा आपण आपल्या विचारांमध्ये बदल आणू शकतो. आपल्याकडे हा एक इडियट बॉक्स आहे, 24 तास आहे. पण या इडियट बॉक्सचा उपयोग आपण जर चांगल्या कामासाठी केला तर चांगलं येईल. पण हा कशावर चालतो? नाही, नेटवर चालतो. आपल्या मनाप्रमाणे. आपल्या मनाप्रमाणे कसं काय चालतो? त्याला काय माहिती आपल्या मनात काय चाललंय? जोरात सर्च कर. सर्च केल्यावर तुमचं सर्चिंग होईल ना. आपण त्याला कसं काय समजतं की ही व्यक्ती, या व्यक्तीला या गोष्टी आवडतात अशा प्रकारच्या? बरोबर. हो, पण मग असं कुठलं मशीन तयार झालंय की ते माणसाच्या विचारांचा सुद्धा शोध घेतं. असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे मानवानेच बनवलंय ते सुद्धा आपल्या अपेक्षांच्या पलीकडे काम करायला लागलंय. आणि त्याच गोष्टी आपल्या समोर मोबाईलच्या माध्यमातून येतात. याचा जर योग्य वापर आपण केला तर योग्य गोष्टी समोर येतील, चुकीचा वापर केला तर चुकीच्या येतील. बरोबर आहे. म्हणण्याचं तात्पर्य हे एकच आहे, जेंडर बायस साठी मनामध्ये असलेल्या शंका, कुशंका आणि आपल्याला अपेक्षित असलेले बदल हे फक्त आपण स्वतःच अशा व्याख्यानांच्या माध्यमातून किंवा मग स्वतः मानसिकता तयार करून की मला हे करायचंय, या गोष्टी केल्या तर यातून हे शिकायला मिळेल, असं झालं तरच होऊ शकतं. एक उदाहरण मॅडमने दिलं ते गल्लीतलं कॉर्नरचं. खरंच असं होतं का? खरंच बिट्स वाढतात का? त्याची दुसरी बाजू पण अनुभवा. ती मी सांगत नाही, पण ती दुसरी बाजू पण तितकीच महत्वाची. असं का घडतं? कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत, मुलगा असेल, मुलगी असेल, प्रत्येकाच्या बाबतीत अशा काही घटना घडतात. मग असं घडण्यासाठी
बॉडीमध्ये असे कोणते बदल होत असतात की त्या ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये त्या बिट्स वाढायला प्रवृत्त करतात. मग परत हा वैचारिकतेचा भाग झाला. आपल्या मनामध्ये जर चांगल्याच गोष्टी येणार असतील बिट्स वाढतील का? पण आपल्या मनात कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे. त्याला मॅडमने भीती म्हणून शब्द वापरला. ही भीती कुठून आली? कोणी तयार केली? आपण स्वतः. आई वडिलांनी. आई वडील लहान असतात तोपर्यंत आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने त्यांना जे अनुभव असतात त्या पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात. पण आपण ज्या स्टेजमध्ये आहोत त्या स्टेजमध्ये आज आई वडिलांची किती गरज पडते तुम्हाला? खरंच गरज पडते का? किती गोष्टी पिक्चराइज होतात आणि किती लपवल्या जातात. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की कुठलाही भीतीचा पार्ट जो असेल जेंडर बायसच्या संदर्भातला तो आपण स्वतः तयार केला. तर तो तयार होऊ न देण्यासाठी एक तर शारीरिक, मानसिक, मेटाबॉलिक या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मॅडमने वारंवार 0 फिगरचा उल्लेख केला. मला तो शब्द ऐकून दुःख व्हायचं. 0 फिगर म्हणण्यापेक्षा सर्वात आजच्या पिढीची अडचण वेगळी आहे. तोही शब्द मॅडमने वापरला. मला हे चालतं, मला हे चालत नाही, मला ते चालतं, आईने हे दिलं तरच खाऊ, किंवा माझं घर कॉर्नरलाच आहे, मला येताना जाताना सगळे काय काय करतात हे पण दिसतं घरी असलो. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या शारीरिक क्षमतेची जर अवहेलना आपणच करत असतो, अवहेलना म्हणतोय, कारण मला जर पोळी भाजी चालत नसेल आणि ते दुकानातलं पाकिट चालत असेल तर ती अवहेलनाच आहे. त्यामुळे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच गोष्टींकडे आपण जर पाहत राहिलो किंवा तसा त्या पद्धतीने जगत राहिलो तरच आपली मानसिकता टिकून राहील. आणि मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी टिकण्यासाठी विचारांची, अन्नापेक्षा विचारांची नितांत गरज. इथे तुम्ही बसलेले सगळे आहात. किती जणांनी याचा मॅडमचं लेक्चर खऱ्या अर्थाने ऐकलं? मी फक्त आशा व्यक्त करतो की इथले बसलेल्या जवळपास सगळ्यांनी काहीतरी प्रमाणात, म्हणजे 100% नाही, पण अशा प्रत्येक माणसामध्ये अशी कुवत आहे की 1.5 तासातलं 10 मिनिटाचं भाषण तर त्याच्या डोक्यात कायम स्मरणात राहील. कुठले तरी विषय असतील त्यातून आपण एक सुरुवात म्हणूया. या अभियानाची सुरुवात समजून आपण जर 2 पावलं टाकण्याचा प्रयत्न केला ते शेवटून एक मॅडमने शेवटचा पाठ सांगितला तो सांगतो. कुठल्याही माणसाची आयडेंटिटी ही जन्मता तयार होत. तो ज्या स्टेजेस मधून जातो, ज्या गोष्टी समोर येतात, अनुभव घेतो आणि स्वतः काही प्रयत्न करतो तेव्हा त्या व्यक्तीची स्वतःची आयडेंटिटी तयार होते. त्या ठिकाणी आपल्याला जेंडर बायसचा कुठलाही शब्द, हा जेंडर बायस हा शब्द मध्ये येत नाही माझ्या माहिती आहे. आजही काही एरियाज असे आहेत की त्या ठिकाणी तो त्रास होतो. तो एका बाजूने नाही. आता एक 8 दिवसापूर्वी मेल आला. त्या मेल मध्ये आपण इथे आता मुलींच्या संदर्भात गोष्ट करतोय, त्या मेल मध्ये उलट होतं. पुरुषांवर होणारे अत्याचार. हसायला आलं, किती सहज हसलो आपण. पण ही परिस्थिती आहे, ही आपल्या समोर येते, कधी कधी येत पण असेल, पण आपण त्याला निग्लेक्ट करतो. आणि पुरुष मंडळी त्याला त्यांच्या ताकदीच्या जोरावर असं म्हणतात काय होऊन जाईल. पण कधी कधी काही बिचारे त्याचे बळीचे बकरे बनतात. जशा मुली बनतात तसेच मुलं सुद्धा बनतात. आपल्या महाविद्यालयात एक घटना घडली 15 दिवसापूर्वी.
घडली. त्याची कारणं फक्त त्या 2-3 व्यक्तींनाच माहिती असू शकतात. किती दुःखाची गोष्ट आहे, पण ते आहे सत्य, आपल्याला स्वीकारावं लागेल. त्यामुळे तो एक क्षण होता त्या विद्यार्थ्याचा, त्याने का तसा विचार केला, का घडलं. त्यामुळे याच्यावरचं सर्वात मोठं सोल्युशन जेंडर बायस हा एक शब्द आहे, पण जोपर्यंत तुमची मानसिक अवस्था सुदृढ राहत नाही तोपर्यंत आपण शून्य नागरिक बनू शकत नाही. त्यासाठी जीभ पण तेवढीच महत्वाची आहे, आणि त्या जिभेचा योग्य वापर केला तर 10 लोक आपल्या जवळ येतील. चुकीचा वापर केला तर काय होईल ते तुम्ही अनुभवता. तर आपल्या समोर डॉक्टर मुक्ता महाजन मॅडमने वेगवेगळ्या उदाहरणांनी जेंडर बायसच्या संदर्भात ज्या गोष्टी, ज्या घटना नमूद केल्या. आपल्या महाविद्यालयात एवढ्या मोठ्या व्यक्ती आल्या त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. मी काही थोडकं मोठं तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला, फक्त एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मॅडमला आशा देतो की आमच्या इथल्या विद्यार्थिनी असतील किंवा विद्यार्थी सुद्धा असतील, 100% नाही पण 50%च्या वर अशा काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहेत की त्यांच्यासमोर आपण असं एक बंबाडीवर केलं तर त्यांच्यात काहीतरी परिणाम होऊन ते बदल स्वीकारतात, आणि यातूनच मग भविष्यामध्ये दुसऱ्या मुक्ता महाजन आमच्या समोर उभ्या राहू शकतात अशी एक आशा व्यक्त करतो. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. पुढील आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर सुरेखा चाटे मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. सर्व मैत्रिणींना अध्यक्षांच्या परमिशनने, त्यांच्यानंतर म्हणजे बोलायचं नसतं पण मी सरांची परमिशन घेतली की आता हे सगळं वातावरण बघितलं आणि तुम्ही त्या ह्याच्याने खूप प्रेरित झाला असं मला तुमचे भाव, तुमचे चेहरे सांगतायत, आणि ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतःला थांबवू शकले नाही. मैत्रिणींनो, आताच 21 तारखेपासून आपण अग्निवीर सैन्यदल प्रशिक्षण, मग ते मैदानावरचं असेल, बौद्धिक सत्र त्या ठिकाणी असेल, आणि तुम्हाला ते प्रत्यक्ष ट्रेनिंग देण्यासाठी जेव्हा आपण म्हणतो की मनगटातली ताकद वाढवली पाहिजे, शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल आणि वैचारिक असेल, त्यासाठी बटालियन अधिकारी आणि प्रत्येक विषयाचे तज्ञ तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग देण्यासाठी 6 दिवसाचा तो कार्यक्रम आहे. 21 ते 6 दिवस पुढे आहे. तरी विद्यापीठाचा आणि आपल्या कॉलेजच्या समन्वयाने हा कार्यक्रम अग्निवीर सैन्यदल प्रशिक्षण ठेवलेला आहे. त्याला लिमिट आहे फक्त 40 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. ज्यांना कोणाला याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी विद्यार्थी विकासमध्ये नाव नोंदवायचं आहे. पहिले जे 40 येतील त्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश मिळेल. ही सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवली. मला वाटतं पॉझिटिव्हली परिणाम मला दिसला पाहिजे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं सत्र म्हणजे आभार प्रदर्शन जे मी इथे करत आहे. श्रीमती जी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान या कार्यक्रमास आपल्याला लाभलेले अध्यक्ष माननीय डॉक्टर एच महाजन सर यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले डॉक्टर मुक्ता महाजन मॅम यांनी आपल्याला अमूल्य असे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे मी इथे आभार व्यक्त करते. तसेच प्रमुख उपस्थिती दिल्याबद्दल माननीय डॉक्टर ए.पी. पाटील सर यांचे देखील मी इथे आभार व्यक्त करते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी उपस्थिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे मी इथे जाहीर करते.